नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेत पुढील भागात आता खूपच मोठा ट्विस्ट आलेला आहे. आता काय झालेलं असतं, नंदिनी खूपच रागवलेली असते आणि खूप चिडलेली असते आणि खूपच नाराज झालेली असते. का तर जीवा तिला फोनवर कसंही बोललेला असतो, म्हणत असतो मर ना, कशाला सारखी सारखी फोन करतेस मला, असं बोलतो. त्यामुळे नंदिनी खूप चिडलेली असते. आणि जीवाने तो फोटो बघितलेला असतो आणि त्याच्यात त्याला तो दीपक दिसलेला असतो. त्यामुळे जीवाला कळलेलं असतं की नंदिनीच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे जीवा तिला कंटिन्युअस फोन करत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, आता तुम्ही बोलाय ना, माझ्याशी नाही बोलायचं, मग कशाला मला सारखे सारखे फोन करताय, असं बोलून नंदिनी स्वतःचा फोन स्विच ऑफ करते. आणि इकडे जीवा खूपच नाराज झालेला असतो आणि त्याला खूप टेन्शन आलेलं असतं की नंदिनीला काय होणार तर नाही ना, असं सगळं चाललेलं असतं. तेव्हा तो आणि पार्थ दोघंही तिला घ्यायला निघतात. आणि तेव्हा पार्थ म्हणतो, जेव्हा तू शांत हो, त्यांच्या लाईनवर फोन कर. आणि तो फोन करतो आणि म्हणतो, हे बघ प्लीज शांतपणे माझा ऐक, प्लीज माझ्यावर चिडू नकोस, असं ते बोलल्यानंतर नंदिनी म्हणते, ओके काय झालं आहे. ते म्हणते, असे का जीवा बोलत आहेत. त्यामुळे ती पण थोडी हे होती. ते बोलते, जीवा म्हणतो तू सगळे दारा खिडक्या बंद कर. हे ऐकून नंदिनी म्हणते, काय झालं असेल, हे असे का मला बोलतायत, का दारा खिडक्या बंद करायला लावतायत. त्यामुळे ती उठते आणि खूप सारं वादळ सुटलेलं असतं आणि ती सगळे दारा खिडक्या बंद करते. आणि बंद केल्यानंतर ना ती बोलते, हो मी सगळ्या दारे खिडकी बंद केलेले आहेत. आणि अचानक लाईट जाते आणि लाईनचं कनेक्शन तो दीपक कट करतो. आणि ती बोलते की लाईट्स गेल्या. आणि ती मनातल्या मनात म्हणते, लाईट्स गेल्या, काय झालं असेल. आणि तेव्हा तिला तो दीपक दिसतो आणि ती खूप घाबरते. आणि इकडं जीवा आणि पार्थ खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात की नंदिनीला काय होणार तर नाही ना. जीवा पार्थला म्हणत असतो, प्लीज दादा गाडी फास्ट चालव. कारण की त्यांचा आता लाईनचा फोनही बंद लागतोय. आणि तिचा स्वतःचा फोनही स्विच ऑफ झालेला असतो. आणि जेव्हा कंटिन्युअस तिला फोन लावत असतो पण काही फोन लागत नाही, दोन्ही फोन स्विच ऑफ लागत असतात. आणि तेवढ्यात नंदिनीला दीपक दिसतो आणि नंदिनी खूप हायपर होते आणि ती खूपच घाबरलेली असते. आणि इकडे जीवा आणि पार्थ पण खूप घाबरलेले असतात, कारण की त्यांना असं वाटत असतं की तिच्यावर तो हल्ला तर नाही ना करणार. आणि असंच होतं, तिला तो दीपक दिसतो आणि ती एवढी घाबरलेली असते. आणि आता तो तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, नंदिनी तू माझी नाही ना झाली, मी तुझा कोणाचाही होऊन देणार नाही, असं ते एकमेकांशी बोलत असतात. आणि इकडं पार्थ म्हणत असतो, काम डाऊन प्लीज, काही नाही होणार, तू काळजी नको करू, आपण पोचू लवकरात लवकर. आणि इकडे नंदिनी त्याच्यापासून वाचण्यासाठी खूप ट्राय करत असते आणि त्या दोघांमध्ये खूप झटापट चाललेली असते. आणि इकडे जीवा म्हणत असतो, प्लीज फास्ट चालव ना, माझी चूक आहे, मी त्यांच्यावरून होतं चिडायला पाहिजे, असं तसं सगळं चालत असतं. आणि मी तो फोटो आधीच पाहिलं होतं आणि लगेचच त्यांना फोन करायचं होतं. तेवढ्यात जेव्हा पार्थ म्हणतो, का नाही बघितलंस मग. तेव्हा तो म्हणतो, अरे मला फोन आला, असं सगळं चाललेलं असतं आणि त्याला सगळं आठवत असतं. आणि तो म्हणतो, आता माझ्या हातनं खूप मोठी चूक झालेली आहे आणि मी त्यांना खूपच दुखवलेलं आहे. तेवढ्यात काव्याचा फोन होतो. खरं सांगा, काय झालं आहे, तुम्ही दोघं एवढ्या घाईघाईत घराबाहेर काय निघाला आहे. तेव्हा ते म्हणतात, आम्ही आनंद निवासला चाललो आहोत. तेव्हा ती म्हणते, आनंद निवासला का चालला आहेत, मला सांगा, ताईला काही झालं आहे का, ताई नीट आहे ना, तुम्ही ताई दररोज ते एकटे येते, मग आज तुम्ही पिकअप करायला ताईला काय चाललं आहे, प्लीज सांगा ना, मला कळत नाही, मला खूप टेन्शन येते, प्लीज सांगा. तेव्हा जीवा चिडतो आणि म्हणतो, काही नाही झालं, फोन ठेव, असं बोलतो. आणि म्हणतो, माझं हिचं ऐकून मला टेन्शन येत होतं म्हणून मी फोन ठेवला. आणि इकडं काव्य म्हणत असते की काय झालं असेल ताईला, हे दोघं का ताईला घ्यायला गेले असतील, ताई नीट तर असेल ना, असं सगळं काव्याच्या मनात प्रश्न उभे राहिलेले असतात. आणि इकडे नंदिनीवर त्याने हल्ला केलेला असतो आणि तो नंदिनीला म्हणत असतो, मला माहीतच नव्हतं तू पार्थ सोडून का जीवाशी लग्न केलं आहे, त्या दिवशी मला कळलं, तू माझी नाही ना झाली, मी तुला कोणाशीच होऊन नाही देणार. नंदिनी, आज तू मरणार आहेस आणि तुला आज तुझा जीवा पण वाचू शकत नाही, असं तो बोलत असतो. आणि मग तुझ्या दोघांमध्ये प्रेम तर नाही, मग कशाला तू त्याच्याशी लग्न केलं, असं तो बोलत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, तुला काय माहिती आमच्या दोघांमध्ये प्रेम आहे का नाही, तुझा काही संबंध. तेव्हा तो म्हणतो, माझा संबंध, आपण दोघं या आनंद हाऊसमध्ये 9-9 काम करायचो, मी तुझ्यावर किती प्रेम करत होतो हे तुला माहीत आहे ना. आणि नंदिनी मोठमोठ्याने ओरडत असते, मला वाचवा आणि दार खोलायचा ट्राय करत असते. तेव्हा तो म्हणतो, तुला माहीत नाही का, हा एरिया खूप सानसून आहे आणि इथं कोणीच तुझ्या मदतीला येणार नाही, तू कितीही झटापेट केली तरी तुझ्या कोणीच मदतीला येणार नाही, असं तो बोलत असतो. आणि तो तिला एक चिठ्ठी लिहायला लावतो, म्हणतो, तू आत्ताच्या आत्ता ही चिठ्ठी लिही. तर ती म्हणते, कसली चिठ्ठी आहे, असं लिहिची, तू तुझ्या मरणाची चिठ्ठी लिहायची आहेस. आणि असं लिहायचं आहे, मी जीवासाठी खूप सगळं काही करते पण तो माझ्यासाठी काहीच करत नाही, मी त्याच्या त्रासाला खूप व्यापलेले आहे म्हणून मी सुसाईड करत आहे आणि या सगळ्याला फक्त माझा नवराच कारणीभूत आहे, असं तो म्हणत असतो. आणि याच्यावर तुझी साईन कर, असं ती लिहित असते. आणि तिच्यावर त्याने एक
कात्री उगरलेली असते, तू जर हे लिहिलं नाही तर मी तुझ्यात खुपशेल, असं तो बोलत असतो. नंदिनी ती लिहिते आणि नंदिनी म्हणते मी मेले तरी मी ह्याच्यावर साईन करणार नाही. तेव्हा तो म्हणतो तू तर मरणार आहेस, पण तू मेल्यानंतर ना तुझा नवराच अडकावा अशी माझी इच्छा आहे. असं बोलल्यानंतर ना नंदिनी म्हणते मी मेले तरी चालेल, पण मी याच्यावर साईन करणार नाही. तू मागच वाचलीस ग. तेव्हा तो बोलतो ही 100ची नोट आठवते का, ज्यावेळेस तुझ्या रिक्षात मी तुला घेतलेलं. तेव्हा ती म्हणते अच्छा तो तूच होतास का. हो मीच होतो, पण तेव्हा तुझा नवरा म्हणजे जीवा वाचवला ना म्हणून तू वाचलीस. तसंच मी तुझ्या घरात पण आलेलो, पण तुला समजून मी काव्यावरच हल्ला केला. असं बोलल्यानंतर नंदिनी खूप चिडते. तू माझ्या बहिणीवर हल्ला केला असं बोलून नंदिनी त्याच्या कानाखाली 4-5 लावून देते. 4-5 लावून दिल्यानंतर तो म्हणतो तू माझ्यावर हात उचलला. असं बोलल्यानंतर तो तिला खूप मारतो आणि नंदिनी कशी बशी त्याच्या हातातनं सटकते आणि आता सगळं नंदिनीला कळलेलं असं की कोणी हल्ला केलेला आहे. आणि इकडे जीवा खूप दादाला बोलत असतो, दादा प्लीज लवकर चल, माझं खूप चुकलं आहे, मी त्यांना खूप दुखवलेलं आहे आणि माझ्यामुळे आज त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो की प्लीज तू नको अपसेट होईल सगळं व्यवस्थित, तू काळजी नको करू, आपण पोचू, लवकरात लवकर पोचू. आणि इकडे तो खूप नंदिनीला त्रास देत असतो आणि नंदिनीला म्हणत असतो आज तू मरणार, तुला आज कोणीच वाचवू शकत नाही, ना तुझा जीवा ना कोणीच. एनी टाइम त्यांनी वाचवलं आहे ना तुला, आता तो तुला नाही वाचवणार असं तो बोलत असतो. नंदिनी म्हणती काहीही कर, माझा नवरा तुला वाचवणार आहे, तू आत्ताच्या आत्ता इथनं पळ, ते जर इथं आले तर ते तुला खूप मारतील, तू आत्ताच्या इथनं पळून नाही गेलास तर तुझं काही खरं नाही असं तो बोलत असतो. आणि तो बोलतो असं काहीच होऊ शकत नाही आणि तो नंदिनीवर खूप सारा हल्ला करत असतो, नंदिनीला खूप आणि नंतर झालेला सगळा प्रकार त्यांना आठवत असतो. आणि इकडे तो तिच्यावर खूप धारदार शस्त्राने हल्ला करायचा ट्राय करत असतो. नंदिनी कशी बशी त्याच्यापासून वाचत असते आणि इकडे जीवा दादाला म्हणत असतो की प्लीज फास्ट गाडी चालव दादा, नंदिनीला काही तर होणार तर नाही ना, असं सगळं त्यांचं चाललेलं असतं. आणि ती कशी बशी त्याच्या हातनं सुटते आणि तिथनं पळायचा ट्राय करते. पडल्यानंतर तो नंदिनी त्याला म्हणत असते दीपक तू खूप चुकीचं वागतोयस, असं काहीही करू नकोस, आणि मी काय केलं आहे तुझं, तू माझ्या जीवावर उठलाय. तो बोलतो तू माझी नाही ना झाली, मी तुला कुणाचंच होऊन देणार नाही, असं सगळं चाललेलं असतं. आणि नंदिनी कशी बशी तिथनं पळायचा ट्राय करते आणि पळता नंदिनी खाली पडल्यानंतर नंदिनीच्या हाताला आणि डोक्याला खूपच लागलेलं असतं. आणि आता त्याचा प्लॅन दुसरा रेडी असतो. तो म्हणतो आता तुझ्या मरणाचं कारण तुझा जीवाच होणार, असं बोलून तो गळफास तिच्या गळ्याला लावतो आणि तिला टेबलवर उभी करून गळफास लावतो. आणि तो गळफासाची दोर दरवाजाला बांधतो, जेणेकरून दरवाजा जो कोणी उघडेल म्हणजे जीवा उघडेल आणि जीवाच्याच हातनं नंदिनी मरेल, असं त्याचा प्लॅन असतो. आणि जीवा तिथे पोचलेला असतो आणि तो खूप जोरजोरात तो आणि पार्थ खूप जोरजोरात दार वाजवत असतात आणि ते म्हणत असतात नंदिनी प्लीज दार उघड. आणि नंदिनी तर काही बोलू शकत नसते, कारण की नंदिनीच्या तोंडाला त्यांनी पट्टी बांधलेली असते आणि गळ्यात गळफास असतो. आणि तो दादाला म्हणतो दादा तू मागचा कुठला दरवाजा उघडा आहे का ते बघ, असं बोलल्यानंतर तो जोरात दरवाजा ढकलत असतो आणि दरवाजा उघडतो आणि नंदिनीला गळफास बसतो. हे बघून जीवा खूप घाबरतो, कसं बसा तिच्यापाशी पळत जातो आणि तिला खालून पकडल्यानंतर तो दादाला हाक मारतो, म्हणतो दादा इकडे तिचा पहिला गळ्यातनं फास काढ. असं बोलल्यानंतर जीवा हे सगळं बघून खूप हायपर झालेला असतो, तिच्या गळ्यातला फास काढतो आणि नंदिनी ही बेशुद्ध पडलेली असते आणि त्याला काही सुचत नाही, नंदिनीला काही होणार तर नाही ना, असं उचलून तो नंदिनीला म्हणतो नंदिनी प्लीज उठ, दरवाजा प्लीज, डोळे उघड, असं बोलून ते दोघंही तिला हॉस्पिटलमध्ये न्यायला निघतात आणि दोघंही गाडीत घेऊन जातात. तेव्हा काव्याचा फोन पार्थला येतो. खरं सांगा काय झालं आहे ताईला, ताई बरी आहे का. तेव्हा ते म्हणतो ही ताईवर हल्ला झालेला आहे आणि ताई बेशुद्ध पडलेली आहे. नक्की झालं काय आहे काय ताईला, मला सांगता का. काही नाही, आम्ही घरी घेऊन येत आहोत. तेव्हा ती म्हणते मी व्हिडिओ कॉल करते. तेव्हा नाही व्हिडिओ कॉल नका करू, मी घरीच घेऊन येतोय तिला, तुम्ही हॉस्पिटलमध्ये मला फोन करायचा आहे, तुम्ही फोन ठेवा. असं बोलून तो फोन ठेवतो आणि तो हॉस्पिटलमध्ये फोन करतो आणि सांगतो प्लीज आमच्या घरी या, आम्हाला गरज आहे तुमची. तेव्हा तो म्हणतो दादा प्लीज लवकर चल ना यार, असं बोलून तो घरी यायला निघतो. आणि इकडे आता काव्याला खूपच वाईट असतं, कारण की ती खूपच ताईला बोललेली असते की तू आत्ताच्या आत्ता इथं निघून, तू कायमचीच निघून गेलीस तर बरं होईल. हे सगळं आठवून काव्या खूपच अपसेट झालेली असते. आणि आता नंदिनी तर बेशुद्ध असते आणि नंदिनीला खूप सारं लागलेलं असतं. आणि
आता नंदिनीला घरी घेऊन येत असतात ते दोघं जण आणि नंदिनीला ते घरी घेऊन आलेले असतात आणि काव्या तिच्या सासूसोबत म्हणते मी ताईची माफी मागणार आहे, पण ती मला माफ करेल का? मी तिला खूप बोलले आहे आणि मला ह्या सगळ्या गोष्टींचं खूप रिग्रेट झालेला आहे, मी खूप वाईट बहीण आहे, असं ती सगळं तिच्या सासूला सांगत असते. आणि आता नंदिनी ताईला घरी घेऊन आल्या, नंदिनी ताई बेशुद्ध असतात आणि ते सगळेजण तिला उठवायचा ट्राय करायचं पण ती काय उठत नसते. आणि इकडे दीपक रेस्ट इन प्लेस असं बोलत असतो नंदिनीला. आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.